स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विटा पत्रकार हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांना अटक, दिनांक 25 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क्ड ज्वेलरी शोरूम। HUID प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा, श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। विट्यातील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्या कार्यालयात घुसून झालेल्या खुनी हल्ल्यामधील मुख्य सूत्रधार विनोद सावंत व सागर चोथे यांना पोलिसांनी अटक केली। गेल्या अनेक दिवसापासून फरार असलेल्या या दोघांना पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतलंय। त्यांना दिनांक 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले। याबाबत विटा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की काही दिवसांपूर्वी जिओ मराठी न्यूज चॅनलचे संपादक प्रसाद पिसाळ यांच्यावर त्यांच्या कार्यालयात घुसून हल्ला करण्यात आला होता। त्यानुसार राहुल जाधव व सुनील पवार यांना यापूर्वी विटा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। तसेच त्यांच्याबरोबर अन्य दोघांची नावं यात निष्पन्न झाली होती। त्यानुसार अभिषेक आदाटे व सचिन तावरे यांनाही विटा पोलिसांनी अटक केली होती। हल्ला झाल्यानंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार विनोद सावंत व सागर चोथे हे फरार होते। त्यांना पुणे येथून पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पोलीस निरीक्षक धनंजय फडतर यांनी सांगितलं। अटक केल्यानंतर संबंधितांना न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्यांना दिनांक 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत। अधिक तपास विटा पोलीस करतात। कृष्णाकाठ जिओ न्यूजचे संपादक प्रसाद पिसाळ यांच्यावर जो खुनी हल्ला झाला त्या हल्ल्यातील मुख्य आरोपी सागर बांधा चोथे व विनोद रामचंद्र सावंत यांचा अटकपूर्व जामीन आज जिल्हा व सत्र न्यायालय विटा श्री भागवत सो यांनी नामंजूर केलेला आहे। सदरचा जामीन अर्ज नामंजूर करताना आम्ही मूळ फिर्यादीतर्फे जे मुद्दे मांडले त्यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सदर दोन्ही आरोपी व अटक आरोपी मुख्य जे हल्लेखोर आरोपी होते ते त्यांच्यामध्ये जो हॉटेलमध्ये जो कट झाला त्या कटाचे CCTV फुटेज, 4 आरोपींचे एकमेकाशी झालेले फोनचे संभाषण, त्याचे CDR रेकॉर्ड इत्यादी सर्व मुद्दे आणि ह्या 2 आरोपींच्याच सल्ल्याने त्यांनी केलेल्या कटाप्रमाणे सदरची घटना घडलेली आहे हे आम्ही कोर्टासमोर स्पष्टपणे सांगितले आणि हे सर्व मुद्दे मेहरबान कोर्टाने ग्राह्य धरलेले आहेत आणि सदर गुन्ह्यामध्ये सरकार पक्षातर्फे आरती साटविलकर मॅडम यांनी पण युक्तिवाद केलेला आहे व तपास अधिकारी JA पल्ले यांनी जे डॉक्युमेंट्स कागदपत्र गोळा केली त्या सर्व कागदपत्रांच्या आधारे मेहरबान कोर्टाने सदर मुख्य आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।